कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून वाद झालेल्या ठिकाणाची पाहणी तर सिद्धार्थनगर या परिसरामध्ये नेमलेल्या पोलीस बंदोबस्ताचाही घेतला आढावा। कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। रात्रीच्या दगडफेकीनंतर कमानीजवळ दगडांचा आणि गाड्यांच्या फुटलेल्या काचांचा खच, पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात। मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध तर काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचं पालकांचं निषेध आंदोलन। खासदार वर्षा गायकवाडही यावेळी आक्रमक। पालकमंत्री मंगलप्रभात लोढांची मालवणी टाउनशिप शाळेतील कार्यक्रमाला हजेरी। लोढांची भेट घेण्यावर आंदोलक या ठिकाणी आक्रमक। दरम्यान शाळा अदानींना देणार नाही, वर्षा गायकवाडांचा इशारा। देशात निवडणुका स्पष्ट, स्वच्छ वातावरणामध्ये कधीच होणार नाहीत। निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातात, संजय राऊतांचा आरोप तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आम्ही सहभागी, राऊतांकडून स्पष्ट। भारत पाकमध्ये होणारा क्रिकेट सामना, भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारी घटना। राऊतांचा हल्लाबोल तर क्रिकेटमध्ये भारत पाकला का शरण जातोय, हा खेळ नसून पाकिस्तानी युद्ध आहे, राऊतांचं वक्तव्य। मनसे नेते अमित ठाकरेंनी आशिष शेलारांची भेट घेतली। गणेशोत्सव काळात शाळा आणि महाविद्यालयातील परीक्षा वेळापत्रक पुढे ढकलण्याची केली मागणी। निवेदन दिल्यानंतर अमित ठाकरे आणि शेलारांमध्ये एक स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती। तर एकदा राज ठाकरेंना संधी द्या, अमित ठाकरेंचं आवाहन। सर्व समस्यांना एकच उत्तर राज ठाकरे असं म्हणत अमित ठाकरेंचं आवाहन। मंत्री उदय सामंत यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली। या भेटीमध्ये कोणतंही राजकारण नव्हतं। अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात ही भेट होती, उदय सामंतांची माहिती। प्रभाग रचनेसंदर्भात काही नियम असतात, ते कुणालाही डावलता येत नाहीत। पराभव दिसू लागल्यामुळेच प्रभाग रचनेवर खापर फोडण्याचा हा प्रयत्न, उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। पुण्याच्या इंदापुरातील बाबुळ गावात अतिक्रमण काढताना राडा तर पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद। पोलिसांकडून यावेळी लाठीचार्ज, 5 जणांवर गुन्हा दाखल। कोकणवासियांसाठी आज पहिली मोदी एक्सप्रेस रवाना झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मोदी एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा। दादर रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे सुटली। राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक तर 10 महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा निर्णय। मुंबई महानगरपालिकेसाठी 227 वॉर्ड्स निश्चित। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर बावनकुळेंकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाची घोषणा। बावनकुळेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष उपक्रम राबवण्याचे आदेश। तुमची नोटीस मजेशीर, वाचून हसू आलं। कोकाटेंचा व्हिडिओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीची नोटीस। कोकाटेंच्या नोटिशीनंतर रोहित पवारांची मिश्किल टिप्पणी। उद्धव ठाकरे दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार तर जो अभ्यंकर यांच्या विधान परिषद सदस्यत्व वर्षापूर्तीनिमित्त या ठिकाणी पुस्तिकेचं प्रकाशन। प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश तर प्रलंबित नागरी योजना पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची मुदत। नाशिकमध्ये मराठा संघटनांची बैठक, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या संघटनांची आज बैठक। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टला मनोज जरांगे मुंबईकडे येणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नियोजनासाठी पुण्यात बैठक तर सर्व राजकीय पक्षांचे रिक्षाचालक, व्यावसायिक, गणेश मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ यांची महत्त्वाची बैठक होणार। मनोज जरांगेंच्या मागण्या रास्तही असतील पण त्याला उत्तर ओबीसीतनं आरक्षण नाही। लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात प्रतिक्रिया। पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा सादर झाल्यानंतर ठाकरेंची युवासेना ऍक्टिव्ह तर युवासेना कार्यकारिणी आणि मुंबईतील युवासेनेच्या निरीक्षकांची आज शिवसेना भवनात दुपारी 3 वाजता बैठक होणार। मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर सुद्धा ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीला उमेदवारालाच त्यांच्या पाठिंबा देणार। सूत्रांची माहिती तर बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। माझ्या मतदारसंघात मतचोरीचा प्रकार झाला असेल, मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहिणी खडसेंनी व्यक्त केला संशय। सुहास सामंतांनी ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर प्रसाद लाड यांची सामंतांवर टीका, कारण पराभवाचं की 24 कोटींचा हिशेब मातोश्रीला न देण्याचं लाड यांनी ट्विट करत डिवचलं। शिंदेचे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची उच्च न्यायालयामध्ये धाव तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील
साक्षीदाराला समन्स बजावण्यास नकार दिल्यामुळे उच्च न्यायालयात धाव. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचनेचे नकाशे पालिकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले. दरम्यान 2017ची जी प्रभाग रचना होती ती जैसे थेच. प्रभाग रचनांमधून 122 नगरसेवक निवडले जाणार. सतीश मराठे यांची नाबार्डच्या संचालकपदी नियुक्ती. बँकिंग, सहकार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन केंद्राच्या अर्थ मंत्रालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय. दीक्षाभूमी विकासाची कामं कधी सुरू करता? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महानगर प्राधिकरणाला प्रतिज्ञापत्र मागितलं. दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासाची कामं गेल्या वर्षापासून रखडली आहेत. खालिद का शिवाजी या सिनेमाच्या वादात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार. चित्रपट निर्मात्यांची बाजू ऐकण्याचे सेन्सर बोर्डाला आदेश. चित्रपटाच्या नावावरून वाद. सरकारकडून प्रदर्शनाला स्थगिती. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील देऊळगाव कमान या गावामध्ये ग्रामसभा. गावातील विकास कामांसंदर्भात युवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारला जाब. जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या 10वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार. संशयित आरोपी बस चालकाला पोलिसांकडून अटक. न्यायालयानं 5 दिवसांची त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईतील सराफ व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत लुटलं. बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावरची घटना. 5.5 किलो सोन्यासह रोख रक्कम घेऊन दरोडेखोर फरार. गोंदियात रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. वारंवार निवेदनं देऊन सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष केल्याचा आरोप. दरम्यान नागरिकांकडून सुद्धा काही काळ रास्ता रोको करण्यात आला. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पालिकेच्या रस्त्यांवर सर्वत्र खड्डे. मुंबई पोर्ट ट्रस्टची रस्त्यांची दुरावस्था. गणेशोत्सवाच्या आधी मुंबईतील सर्वच रस्ते आणि खड्डे भरण्यासाठी पालिकेचे प्रयत्न. पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ झालेल्या हत्येच्या घटनेचा राजगड पोलिसांकडून उलगडा. तर 3 तरुणांसह 2 अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात. धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातल्या लासूर स्टेशन रोडवरची घटना. कार्तिक संकोड असं या मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचं नाव. मुंबईतील सराफा व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून आणि डोळ्यात मिरची पूड टाकून लुटलं. बुलढाणा हद्दीतील मेहकर टोल नाक्यासमोर समृद्धी महामार्गावरची घटना. 5.5 किलो सोन्यासह रोख रक्कम घेऊन फरार. बुलढाण्यात जिल्हा परिषद सेवेमध्ये असलेल्या 199 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. लवकरच कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा. जालना शहरामध्ये 12,000 नळधारक अनधिकृत. 4,526 जणांना पालिकेकडून नोटीस. 300 जणांनी दंड भरून सुद्धा नळ जोडणी अधिकृत केली. इतरांचं मात्र याकडे दुर्लक्ष. नागपुरात प्रसिद्ध काळी आणि पिवळी मारबत मिरवणूक. 144 वर्षात पहिल्यांदाच मारबत मिलनाची जागा बदलली. मारबत मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकरांची मोठी गर्दी. भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी काढण्यात आली मारबत मिरवणूक. मारबतला समाजातील वाईट प्रथा, दुष्ट प्रवृत्ती आणि अनिष्ट शक्तीचं प्रतीक या ठिकाणी मानलं जातं. दरम्यान या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सगळे नागरिक सहभागी. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प हा संपूर्ण 100% वाहू लागलाय. तर प्रकल्पालगतचा सांडवा प्रवाहित झाल्यामुळे धबधबा ओसंडून वाहू लागलाय. नंदुरबार शहर आणि परिसरात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची हजेरी. पावसामुळे शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार. जिल्ह्यात आणखी दमदार पावसाचीही अपेक्षा. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील घोडेझरी तलाव ओव्हरफ्लो. तलावाचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पावसामुळे पिकाला मोठा फटका. तर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी. पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात साचलं पाणी. नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग आता थांबवला. गेल्या 3 दिवसांपासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू होता. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ. बुलढाण्यातील उतावळी नदीवरील प्रकल्प यंदा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो. प्रकल्पाची विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. क्वीन्स नेकलेस म्हणून सुद्धा या प्रकल्पाची ओळख. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. मात्र वडबारा या ठिकाणी गेल्या वर्षी फुटलेल्या 2 पाझर तलावांची अजूनही दुरुस्ती झाली नाही. पुण्यातील तामणीमध्ये केवळ 4 दिवसातच 1000 मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस. गेल्या 3-4 दिवसात पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसानं अक्षरशः झोडपलं. 20 ऑगस्ट रोजी एका दिवसात विक्रमी पाऊस पडला. सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान.
दरम्यान झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शिवाय एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही या संदर्भात दक्षता घेण्याच्याही सूचना. जळगावमध्ये वन्य प्राण्यांकडून मका पिकाचं मोठं नुकसान. मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड या तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतात पिकाची नासधूस. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत घट. नदीकाठच्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा. उजनी आणि वीर धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे पाणी पातळीत घट. पुण्याच्या भोर तालुक्यातील कानवडी ते खानापूर रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण. स्थानिकांनी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून डिजिटल सेवा आपल्या दारी हा उपक्रम सुरू. नागरिकांना आवश्यक कागदपत्र आणि खर्चाची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे एका क्लिकवर यामुळे उपलब्ध होणार. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धरणाचे 8 दरवाजे उघडले. 6205 क्युसेकने विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.